नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? आज दिनांक 23 जून 2026. मी संदेश तुमच्यासाठी घेऊन येत आहोत पोलीस भरती आणि तलाठी भरतीचा सराव. आजचा आपला दिवस 5वा आहे. येणाऱ्या पोलीस भरती आणि तलाठी भरतीचा सराव. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि इंग्लिश आणि चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. लेक्चर टाईम दररोजचा संध्याकाळी 7 वाजता आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतोस. तर चला आजचा आपला पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. पहिला प्रश्न आपला आहे आजचा दिवशी कोणकोणते दिवस महत्त्वाचे आहेत? 23 जूनला 23 जूनला 4 दिवस महत्त्वाचे मित्रांनो. पहिला इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे, दुसरा युनायटेड पब्लिक सर्व्हिस डे, तिसरा इंटरनॅशनल विडोज डे आणि इंटरनॅशनल वुमन इंजिनिअरिंग डे. हे 4 डे आज 23 जूनला आपण सेलिब्रेट करतो. तर ऑलिम्पिक डेमधलाचं महत्त्व सांगतो की तुम्ही खेळाला प्रोत्साहन द्या, असं आपण इंटरनॅशनल ऑलिम्पिक डेबद्दलचं माहिती सांगत होतो. आणि युनायटेड नेशन पब्लिक सर्व्हिस डे याबद्दल युनायटेड नेशनच्या या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही माणसांनी सर्व्हिस दिलेली आहे त्यांच्या रिकॉग्नायझेशन किंवा त्यांनी त्यांच्या रिकॉग्नायझेशनसाठी, त्यांच्या बिल्डअपसाठी, बेटर सोसायटीसाठी त्यांनी जे काय आपलं डेडिकेशन दिलेलं आहे त्यासाठी त्या लोकांसाठी हा युनायटेड पब्लिक सर्व्हिस डे. आणि इंटरनॅशनल विडो डे म्हणजे विधवा दिवस हा का पाळला जातो ते पण त्याचं महत्त्व एक आहे की विधवा महिलांना सपोर्ट करा, त्यांना एम्पॉवर करा, बिल्डअप करा आणि एक नवीन डिग्निटीज आणि होपफुल लाईफ जगण्याची एक डिग्निटी द्या. याच्यासाठी आपण या अवेअरनेससाठी हा इंटरनॅशनल विडोज डे आपण पाळतो. आता इंटरनॅशनल वुमन इंजिनिअरिंग डे. हा इंटरनॅशनल वुमन इंजिनिअरिंग डे हा काय असतो? इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ज्या काय महिला काम करतात त्यांना एक एम्पॉवर करण्यासाठी किंवा त्यांनी केलेल्या इनोव्हेशनचं त्यांचं कौतुक करण्यासाठी किंवा बाकीच्याही महिलांना त्यांच्याकडे बघून जे काही प्रेरणा भेटेल त्याच्यासाठी आपण इंटरनॅशनल वुमेन इंजिनिअरिंग डे हा साजरा केला जातो. थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल, आपल्याला रिस्पेक्ट, इक्विटी आणि सर्व्हिस आणि एम्पॉवरमेंट आणि एक्सलन्स बघायचं असेल तर याच्यासाठी आपण आपले हे डे साजरे करत असतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया. तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? नागपूर या जिल्ह्यात पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे. आता पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आणि अजून मध्य प्रदेशमध्ये पण पसरलेले आहे, एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? 1 नोव्हेंबर 1956, 1 मे 1950, 1 मे 1960, 15 ऑगस्ट 1957. तर कधी आपल्या संयुक्त महाराष्ट्राची राज्याची स्थापना करण्यात आली? 1 मे 1960 रोजी. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. पांढरे सोनं कशाला म्हणतात? चांदी, ऊस, कापूस, दूध. तर कापसाला पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. विदर्भाला सुद्धा एक पांढऱ्या सोन्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातील टिमटिपटी या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. वरोरा, राजुरा, बल्लारपूर, भद्रावती. तर कुठे आहे? भद्रावती. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे, भद्रावती. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यात वापरले जाते? सागवान, साल, पॉप्लर, निलगिरी. तर कोणत्या याचं वापरलं जातं मित्रांनो? पॉप्लर हे एक हलके आणि मऊ लाकूड असतं, त्यामुळे आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी पॉप्लर या झाडाचा उपयोग केला जातो. विदर्भाच्या टिंबटिंब भागात मोठ्या प्रमाणावर खनिजे साठा आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. कोणत्या साठात? पूर्व विदर्भात आहे. तर पूर्व विदर्भात कोणकोणते जिल्हे येतात हे मी तुम्हाला सांगतो. पूर्व विदर्भात जिल्हे येतात चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया. या भागात मोठ्या प्रमाणात खनिज साठा आहे.
आता खनिज साठामध्ये काय सापडतं, लोह खनिज हे महत्त्वाचं आहे तिथे. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सुरत, ठाणे, नागपूर, नवी दिल्ली. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र हे नागपूर येथे आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. झाले. पुढचा, श्रद्धा, स्मृती, स्वाती, शांती या कोणत्या पिकाच्या जाती आहे? ज्वारी, गहू, बाजरी, मका. तर ह्या श्रद्धा, स्मृती, स्वाती, शांती ह्या ज्वारी पिकाच्या जाती आहेत. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोजन. वरीलपैकी एकही नाही. तर हायड्रोजन हा हरितगृहात वापरला जात नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हा हरितगृह वायू म्हणून हरितगृह वायू असतो. आता कार्बन डायऑक्साईडची संज्ञा काय? CO2 आणि क्लोरोफ्लोरोकार्बनची CFC. नागपूरचे शहर टिंबटिंबद्वारे स्थापित केले गेले आणि नंतर ते टिंबटिंबच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. नागपूर हे शहर गोंड याद्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते काय गेले? भोसलेंच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले गेले. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जगात एकूण महासागर किती? 6, 7, 5, 4. तर जगात एकूण 5 महासागर आहे मित्रा. ऑप्शन क्रमांक 3. आता 5 महासागर कोणकोणते ते मी तुम्हाला सांगतो. प्रशांत, अटलांटिक, हिंदी, आर्टिक आणि दुसरा दक्षिण या साऊथर्न बोलतात. हा 1, 2, 3, 4 आणि 5 हे महासागर आहेत. महाराष्ट्रात किती जिल्ह्यांचा समुद्र किनारा लाभलेला? महाराष्ट्राला किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? 6, 7, 8 आणि 5. महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता मित्रांनो 7 जिल्हे कोणकोणते ते मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे मुंबई शहर, दुसरा आहे मुंबई उपनगर, तिसरा आहे ठाणे, चौथा आहे पालघर, पाचवा आहे रायगड, सहावा आहे रत्नागिरी आणि सातवा आहे सिंधुदुर्ग. राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण आहेत? अजय अतुल, AR रहमान, M.A. किरवानी, राहुल मुकट्टी. तर कोण आहे नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार? AM किरवानी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. हा RR चित्रपटातलं हे गाणं आहे. या गाण्याला कोणता पुरस्कार मिळाला? ऑस्कर पुरस्कार मिळाला होता आणि ते AM किरवानी यांनी गायलं होतं. पुढचा प्रश्न. 2025 हे वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे होते? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, जागतिक तृणधान्य वर्ष, जागतिक हवामान वर्ष, जागतिक तांदूळ वर्ष. तर हे 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने कोणतं वर्ष म्हणून मानलं होतं? इंटरनॅशनल इयर कॉपरेटिव्ह इयर्स म्हणून मानलं होतं, म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून मानलं होतं 2025मध्ये. तर कोणी मानलं होतं? संयुक्त राष्ट्र संघाने.
चुनोको या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? सिलिका, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि पॅरिस. तर हे कुठे आहे? वॉशिंग्टन DC. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतातील चुनोको नसेल, सॉरी चुनोको नाही आहे, WHO आहे. WHO या आंतरराष्ट्रीय टायपिंग करताना मिस्टेक आहे. WHO या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन DC येथे आहे. भारताची पहिली पाणबुडी वाहणारी फेरी ट्रेन कोणत्या शहरात चालू करण्यात आली? तर चेन्नई, मुंबई, कोलकाता, दिल्ली. तर आपल्या मुंबई या शहरात चालू करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. तसंच भारताच्या देशातील सर्वात मोठी काच निर्मिती करणारी कंपनी कोणती आहेत? महानदी, परशुरामी, सॅट-गोबन आणि सेंचुरी. तर काच निर्माण करणारी सगळ्यात मोठी कंपनी कोणती आहे? सॅट-गोबन ही भारतातली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. इस्रो आणि नासाकडून 2023 मध्ये कुठला उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला? नसार, निसार, हिसार, मसार. तर कोणता करण्यात आला मित्रांनो? निसार करण्यात आला. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. निसार म्हणजे नासा इस्रो सिंथेटिक ॲपरेचर रडार हा नासा इस्रो सिंथेटिक ॲपरेचर रडार, निसाचा लॉंग फॉर्म. राहील लक्षात सगळ्यांच्या? खालीलपैकी भारतीय नोबेल पुरस्कार विजेते कोण नाहीत? सुब्रमण्य चंद्रशेखर, हरगोविंद खुराना, VS नायपाल, R स्वामीनाथन. ऑप्शन क्रमांक 4 R स्वामीनाथन हे नोबेल पुरस्कार विजेते नाही आहेत. आता सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना नोबेल पुरस्कार हा फिजिक्समध्ये मिळाला होता मित्रांनो. तो कधी मिळाला होता? 1983 मध्ये मिळाला होता. त्यांनी ताऱ्यांची रचना आणि उत्क्रांतीचा संशोधन केलं होते. हरगोविंद खुराना यांना कशामध्ये भेटला होता? बायोलॉजीमध्ये भेटला होता. तो कधी? जेनेटिकमध्ये भेटला होता. म्हणजे DNA आणि RNAचा शोध लावला होता त्यांनी. तर तो त्यांना कधी भेटला होता मित्रांनो? 1968 मध्ये भेटला होता. आणि VS नायपाल यांना लिटरेचरमध्ये भेटला होता, म्हणजे साहित्य अकादमीमध्ये. तो 2001 मध्ये भेटला होता. आणि त्यांचं सगळ्यात फेमस पुस्तक म्हणजे अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास हे आहे. आणि हे भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक आहे. रॅमन मॅग्सेस हा पुरस्कार विजेता पहिला भारतीय कोण? महात्मा गांधी, विनोबा भावे, मदर तेरेसा, CC रविशंकर. तर कोण आहे मित्रांनो? विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यांना हा कधी भेटला होता? 1958 मध्ये भेटला होता. खालीलपैकी महत्त्वपूर्ण भारतरत्न कोण नाहीत? महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, वि. स. खांडेकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर कोण आहे मित्रांनो? वि. स. खांडेकर हे यांना भारतरत्न नाही मिळाला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कधी भेटला होता? 1958 मध्ये भेटला होता. विनोबा भावे यांना मरणोत्तरमध्ये भेटला होता, तो 1983 ला भेटला होता. आणि यांना अब्दुल कलाम सरांना 1997ला भेटला होता. आणि वि. स. खांडेकरला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला आहे. तो कधी भेटलेला आहे? तो 1974ला मिळालेला आहे. त्यांची प्रसिद्ध कादंबरी ही ययाती आहे. मार्गारेट हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग, बॅडमिंटन, टेनिस,
आणि नेमबाजी. तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असणार आहे. फिफा वर्ल्ड कपचे 2026चे यजमान देश कोण आहेत? कॅनडा, मेक्सिको, अमेरिका, वरील सर्व आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. यापैकी कोणत्या व्यक्तीने G20 परिषद भारताचे घोषवाक्य म्हणून कार्य केले? अमिताभ कांत, रघुराम राजन, अरविंद, एस जयशंकर. तर कोणी केले? अमिताभ कांत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारताचे राष्ट्रपती श्रीपती द्रौपदी मुर्मू यांचे जन्मस्थान कोणते आहे? उपबेडा, रायंगपूर, रामनाथिया, नौगाव. तर कोणतं आहे? ओडिशा राज्याच्या आपल्या राष्ट्रपती आहे त्यांचं गाव कोणतं आहे मित्रांनो? उपबेडा. हे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार कोण आहे? रेणू राणी, ऋतू राणी, जुली किसन, आशालता देवी. कोण आहे मित्रांनो? रेणू राणी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तेजस नेटवर्क खालीलपैकी कोणत्या समूहाच्या कंपनीचा आहे? रिलायन्स, टाटा, आदित्य बिर्ला आणि जिंदल, JP जिंदल. तर टाटा या कंपनीच्या समूहाशी संबंधित आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 27 प्रश्न झालेले आहेत. 27पैकी तुम्हाला किती मिळतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर आम्हाला कमेंट करून कळू शकतात. चॅनलवर जर नवीन असाल तर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरती, सराव भरतीचे पेपर बघायला मिळतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.